नमस्कार मित्रांनो, आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे आपल्या आवडत्या कार्यक्रमात ज्याचं नाव आहे हॅलो डॉक्टर. मी डॉक्टर निखिल विद्या हरेंद्र शासने आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत करतो. मित्रांनो, कार्यक्रमाचा श्री गणेश करूया एका संस्कृत सुभाषिताने, एका संस्कृत श्लोकाने. श्लोक असा आहे: उत्तिष्ठत जाग्रत प्राप्य वरान्नि बोधत, शूरस्य धारा निशिता दुरत्यया, दुर्गम पथस तत् कवयो वदंती, दुर्गम पथस तत् कवयो वदंती. म्हणजे मित्रांनो, उठा, जागे व्हा आणि लक्ष्य प्राप्ती होईस तो थांबू नका, कठोर प्रयत्न करा आणि ज्ञानासाठी तुम्ही विद्वानांच्या संगतीत जा, त्यांच्या सानिध्यात जा. बरोबर, विद्वान मंडळींचं असं सांगणं आहे की ज्ञान संपादन करणं म्हणजे सुरीच्या धारेवर चालण्यासारखं आहे, एवढं कठीण आहे, एवढं दुर्गम आहे. तर बरोबर मित्रांनो, हा जो श्लोक आहे तो कठोपनिषदातला आहे आणि हा लोकप्रिय केला आहे स्वामी विवेकानंदजींनी. तर आपण ज्या अज्ञानात ज्या झोपेत असतो त्यातून जागे होऊन आपलं जे ध्येय आहे ते प्राप्त करण्यासाठी अथक मेहनत केली पाहिजे, अशी प्रेरणा या आपल्याला श्लोकातून मिळते. तर मित्रांनो, आपल्याला माहितीच आहे की 12 जानेवारी हा स्वामी विवेकानंदांचा जयंतीचा दिवस आहे आणि हाच दिवस आपण राष्ट्रीय युवा दिवस म्हणून देखील साजरा करतो. तर त्या निमित्ताने हा आजचा आपला विशेष कार्यक्रम आहे. पाहूया आजचा आपला विषय काय आहे. आजचा आपला विषय आहे राष्ट्रीय युवा दिवस, जो 12 जानेवारीला आपण साजरा करतो. विषय आहे राष्ट्रीय युवा दिवस. आणि या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्यासोबत स्टुडिओमध्ये मुंबई जिल्हे एड्स नियंत्रण संस्था मुंबई येथील उपसंचालक डॉक्टर नवनाथ जाधव सर आपल्यासोबत आहेत. नमस्कार सर, स्वागत आहे कार्यक्रमात. नमस्कार मित्रांनो, डॉक्टर नवनाथ जाधव यांचा परिचय तुमच्याशी करून देतो. आपण उपसंचालक आहात मुंबई जिल्हे एड्स नियंत्रण संस्था मुंबई येथे. शिक्षणाविषयी सांगायचं झालं तर सरांनी आपलं MBBS हे लोकमान्य टिळक वैद्यकीय महाविद्यालय आणि सायन्स सर्वोपचार रुग्णालय शिव येथून केलं. पुढे सरांनी MD केलं, पॅथॉलॉजी या विषयात केलं. ते सेट GS आणि वैद्यकीय महाविद्यालय आणि KEM रुग्णालय मुंबई येथून केलं. त्यानंतर सरांच्या अनुभवाविषयी सांगायचं झालं तर सरांच्या गाठीशी जवळजवळ 32 वर्षाहून अधिक वैद्यकीय चिकित्सेचा अनुभव आहे, रुग्णसेवेचा अनुभव आहे. आणि सांगायची अजून एक गोष्ट की सरांनी बृहन्मुंबई महानगरपालिकेसाठी जे आहे रक्तपेढी प्रमुख म्हणून देखील आपली सेवा दिलेली आहे. नुकतेच सर सेवानिवृत्त झालेले आहेत, 1 वर्ष झालं आहे सरांना सेवानिवृत्त होऊन. आणि समाजसेवेविषयी सांगायचं झालं तर दिलासा नावाची जी एक संस्था आहे जी घरात स्त्रियांवर होणाऱ्या हिंसेविरुद्ध काम करते, या संस्थेसाठी पण सरांनी काम केलेलं आहे, आपली सेवा दिलेली आहे, आपलं योगदान दिलेलं आहे. आणि सरांच्या छंदाविषयी सांगायचं झालं तर सर कवी देखील आहे आणि 400हून अधिक कविता सरांनी केलेल्या आहेत. तसे सर, आज आम्ही तुमच्याकडून 1-2 कविता आम्हाला तुमच्या ऐकायच्या आहेत. तर ही विनंती असेल तुम्हाला. आजच्या विषयाशी निगडीत म्हणजेच राष्ट्रीय युवा दिन निगडीत एक छोटीशी ध्वनिचित्रफीत आपण पाहणार आहोत. त्यानंतर सरांशी संवाद आपण करणार आहोत. तर पाहूया एक छोटीशी ध्वनिचित्रफीत, राष्ट्रीय युवा दिन विशेष ध्वनिचित्रफीत. फारच छान ध्वनी चित्रफीत अशी आपण पाहिली, यातून खूप प्रेरणा मिळते. तर हॅलो डॉक्टर, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं. डॉक्टर जाधव, आम्हाला सांगा, राष्ट्रीय युवा दिन साजरा करण्यामागे हेतू काय आहे, उद्दिष्ट काय आहे, त्यापासून आपण सुरुवात करूया. राष्ट्रीय युवा दिन 12 जानेवारी रोजी साजरा केला जातो. यामध्ये स्वामी विवेकानंदांच्या विचारांनी युवकांना प्रेरित करणे हा उद्देश आहे. स्वामी विवेकानंद यांचे जे नाव आहे ते नरेंद्र विश्वनाथ दत्त असे आहे. त्यांचा जन्म 1863 रोजी झाला 12 जानेवारीला. आणि त्यांनी भारतभर भ्रमण केलं, विश्वातील भ्रमण केलं आणि त्यांनी पायी भ्रमण करून सगळ्या संस्कृतीचा अभ्यास केला, युवकांचे प्रश्न बघितले आणि त्यांना समजलं की हे जे युवक आहेत
हे युवकच राष्ट्राचे उद्याचे नागरिक आहेत आणि तेच राष्ट्राला पुढे नेऊ शकतात. तर हा जो संदेश स्वामीजींचा आहे हा पुढे करण्यासाठी हा जो आपण युवा दिवस साजरा केला जातो, राष्ट्रीय युवा दिवस साजरा केला जातो. फारच छान. आणि सर, स्वामी विवेकानंदांचं तुम्ही नाव घेतलंय तर आम्हाला स्वामी विवेकानंदांचे युवकांसाठीचे त्यांचे विचार ऐकायला आवडेल, तर त्याविषयी देखील आम्हाला थोडं सांगा. स्वामी विवेकानंद म्हणायचे की तरुण पिढी हे राष्ट्राचे भविष्य आहे. तरुणांनी स्वतःवर विश्वास ठेवला पाहिजे, कोणावर विश्वास न ठेवता स्वतःवर विश्वास ठेवला पाहिजे. ते म्हणायचे त्याच्याबरोबर त्यांचा हा पण विचार होता की त्यांनी धष्टपुष्ट शरीरही असावं. ते असे म्हणायचे की त्यांचे स्नायू लोहाचे असावेत आणि मज्जातंतू हे पोलादाचे असावेत. त्याचबरोबर ते म्हणाले शिक्षण हे जे तुम्ही घेता हे फक्त माहिती घेण्याचं कार्य नसून त्यातून तरुण पिढी घडली पाहिजे आणि चारित्र्याचं गठन झालं पाहिजे. तर अशा तऱ्हेचे त्यांचे विचार आहेत आणि त्याने प्रेरित होऊन सर्व जी तरुणाईने आपल्या देशामध्ये जवळजवळ 65% तरुण आहेत. म्हणजे जवळजवळ 65% जे लोकसंख्या आहे ती 35च्या खाली आहे, म्हणजे तरुणच आहे. तर यांनी हा स्वामीजींकडून हा संदेश घेऊन पुढे आपल्या देशाच्या रचनेसाठी, घटनेसाठी आणि देशासाठी काम केलं पाहिजे. हाचे त्यांचे विचार आहेत आणि हा विचार आपण पुढे नेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. फारच छान सर, सहज सोप्या भाषेत तुम्ही सांगितलेत आणि खरंच प्रेरणा देणारे आहे की शिक्षणाचं जे मेन उद्दिष्ट आहे ते चारित्र्य निर्माण करणे हे आहे. आणि मग सर, हा राष्ट्रीय युवा दिवस आपण कसा साजरा केला पाहिजे, काय वाटतं तुम्हाला, याविषयी तुमचं मत काय आहे? राष्ट्रीय युवा दिवस साजरा करताना त्यांनी जे केलेलं कार्य आहे ते पुढे न्यायचं आहे. त्याच्याबद्दल बऱ्याच संस्था आहेत, शाळा आहेत, महाविद्यालय आहेत, तिथे त्यांनी निबंध स्पर्धा ठेवावी, कार्यशाळा उभारावी. नंतर त्यांनी वक्तृत्व स्पर्धा ठेवावी, वक्तृत्व स्पर्धा ठेवायला पाहिजे. त्याच्याबरोबर त्यांनी जे स्वामीजींची पत्र आहेत ती पत्र वाचन केलं पाहिजेत. अशा तऱ्हेने जेणेकरून जो स्वामींचा विचार आहे देशाबद्दलचा, युवकांबद्दलचा, हा अजून पुढच्या पिढीलाही समजला पाहिजे आणि त्याचं आठवण करून दिली पाहिजे वारंवार, जेणेकरून आपण देशासाठी कार्य करू. त्याचप्रमाणे भारत सरकार पण त्याच्यामध्ये एक विकसित भारत यंग लीडर्स डायलॉग असा 2026 पासून सुरुवात करत आहे. यामध्ये जवळजवळ 3000हून अधिक युवक सहभागी होणार आहेत. यामध्ये युवकांकडून जो रोडमॅप तयार केला जाणार आहे की जे 2047 साली आपला देश कसा असेल तर त्यानुसार त्याचं मॅप करणार आहे. त्याच्यामध्ये कार्यशाळा असतील, चर्चासत्र असतील. यामध्ये राजकारणामध्ये युवकांचा सहभाग व नागरी व्यवस्थेमध्ये युवकांचा सहभाग, तसेच युवा सशक्तीकरण, महिला सशक्तीकरण, नंतर जो लिंगभेद होतो आपल्याकडे तर लिंगभेद होऊ नये त्याबद्दल आहे. तसंच हरित क्रांती आहे, कृषीबद्दल आहे, कृषीमध्ये आधुनिक तंत्रज्ञान कसं आणता येईल आपल्याला त्यामध्ये आहे. तसं डिजिटल इंडिया आहे, टेक इंडिया आहे, सध्या AI आलेलं आहे. तर हा सगळ्या विचारावर, सगळ्या विषयावरती आपल्या युवाकडून विचार घेतले जाते. त्यातून एक देशाच्या प्रगतीसाठी रोडमॅप तयार केला जाईल. अशा तऱ्हेने हा पण एक सरकारी कार्यक्रम सुरू आहे त्यामध्ये. फारच छान सर, आपण उपसंचालक आहात मुंबई जिल्हे एड्स नियंत्रण संस्था मुंबई येथे. तर HIV एड्सचं प्रमाण म्हणा मुंबईमध्ये, महाराष्ट्रामध्ये, देशामध्ये साधारण किती आहे, काय असेल, त्याविषयी देखील आपल्याकडून जाणून घ्यायचं. एड्सची सुरुवात साधारणतः सुरुवातीला रुग्ण सापडले ते 86 पासून सुरुवात झाली. त्याच्यानंतर काही औषधं उपलब्ध नव्हती, त्यामुळे बरेचसे रुग्ण दगावून जायचे. नंतर जसे जसे आपल्याकडे ART म्हणजे जे अँटीरिट्रोवायल थेरपीची औषधं चालू झाली, त्याच्यानंतर जो डेथ रेट कमी झाला आणि त्याच्यानंतर जे काम केलं जातं प्रिव्हेंटिव्ह मेजरमध्ये, त्याचा प्रसार होऊ नये म्हणून काम केलं सगळ्या सरकारने, नॅकोने, इतर सगळ्या सॅक्स ऑफिसने. त्याच्यानंतर सध्याच्या काळामध्ये देशामध्ये आपला हा जो दर आहे पॉझिटिव्हचा त्याचा 0.2% आहे. महाराष्ट्रामध्ये 0.34% वगैरे आहे आणि मुंबईमध्ये म्हटलं तर 0.7% आहे. कारण मुंबईमध्ये सगळे भारतभरातून सगळे युवक येत असतात कामासाठी. त्याच्यामुळे तसंच हाय रिस्क एरिया मुंबईमध्ये भरपूर आहे, त्याच्यामुळे मुंबईमध्ये प्रमाण जास्त आहे. फारच छान. मित्रांनो, सरांना आमंत्रित करण्याचं अजून एक कारण की सर समुपदेशन देतात, पालकांना म्हणा, युवांना प्रेरणा पण देतात, समुपदेशन करतात आणि सोबत हे HIV एड्सच्या निगडीत असं काम पण करतात. तर दोन्ही बाजू सरांकडून आपल्याला जाणून घ्यायच्या आहेत. तर सर, पुन्हा एक प्रश्न विचारायचा वाटतो HIV एड्स विषयी की त्याचा प्रसार कसा थांबेल आणि जर बाधित कोणी रुग्ण असेल तर त्यांनी काय काळजी घेतली पाहिजे, त्याविषयी देखील आम्हाला सांगा. HIV एड्सचा हा जो प्रसार होतो हा असुरक्षित शारीरिक संबंध, नंतर गरोदर मातेकडून तिच्या बालकाला होऊ शकतो,
नंतर दूषित रक्त किंवा रक्तघटक जर रुग्णाला दिले गेले तर त्याने होऊ शकतो. दुसरं म्हणजे ज्या वेळेला काही युवक आहेत किंवा काही व्यक्ती आहेत ज्या आपल्या इंट्राव्हेनस ड्रग घेतात, त्याच्यातून ते सुई त्यांनी एकमेकांना वापरली गेली तर त्यातूनही त्यांना त्याचं बाधा होऊ शकते. तर या तऱ्हेने असं होतं. पण सध्या कसं आहे, जसं आपण रक्ताचा पुरवठा करताना सुद्धा सध्या HIV ची टेस्टिंग चांगली केली जाते, त्यामुळे त्याचं प्रमाण फारच कमी आहे. दुसरं जे प्रमाण जे आहे ते IDU ड्रगमध्ये म्हणतो, इंट्राव्हेनस ड्रग्स घेतात त्यांच्यामध्ये प्रमाण जास्त आहे. आणि गरोदर मातापासून मुलांना होण्याची शक्यता असते. पण सध्या आम्ही जे निळेसूळ नॅकोकडून जे काम केलं होतं त्यानुसार त्याची योग्य वेळी तपासणी केली जाते आणि तिचं व्हायरल लोडचं तपासणी केली जाते. तर तिचा व्हायरल लोड हा जर TND म्हणतो, म्हणजे त्याच्या जे विषाणूचं मात्रा दिसतच नाही याच्यामध्ये रक्तामध्ये, अशा वेळेला त्याच्याकडून मुलांना व्हायची शक्यता फार कमी असते. तर तसा हा असा प्रसार होतो याच्यामध्ये. आणि जर समजा जर रोग झालाच कोणाला तर आमच्याकडे ICTC केंद्र म्हणतो आपण आणि ART सेंटर आहेत. ICTC ज्यांना कोणाला शंका असेल त्यांनी येऊन तिकडे तपास करावा. तपास केल्यानंतर त्यांचं ते सामोपदेशन केलं जातं, म्हणजे काउन्सिलिंग केलं जातं. प्री टेस्ट काउन्सिलिंग त्याला माहिती दिली जाते. जर कोणी रुग्ण आढळला पॉझिटिव्ह त्याला पोस्ट टेस्ट काउन्सिलिंग केलं जातं. त्याच्यानंतर त्यांना ART सेंटरचे लिंक केलं जातं, म्हणजे आम्ही त्यांना ART सेंटरमध्ये त्यांना बोलवतो. आमचे जे काउन्सिलर्स आहेत त्याचे काउन्सिलिंग करतात. पुन्हा आमचे डॉक्टर्स त्यांना तपासतात आणि त्यांना योग्य उपचार चालू करतात. आता असं आहे की तुम्ही जर योग्य तऱ्हेने औषधं घ्याल रेग्युलरप्रमाणे तर तुम्हाला यातून काही धोका नाही आहे. आमच्याकडे काही रुग्ण असे पण आहेत की त्यांना 30-30 वर्ष झाले तो रोग आहे आणि ते अजून एकदम असे हेल्दी आहेत की त्यांना तुम्ही त्यांना ओळखू शकत नाही आहात की त्यांना असा आजार असेल म्हणूनसाठी. दुसरं मला एक आव्हान करावं असं वाटतं. माझा सध्याचा जो जिव्हाळ्याचा विषय आहे तो LFU, म्हणजे जे माझे रुग्ण म्हणजे सध्या जे आपल्या मुंबईमध्ये आहेत तर LFU झालेत. म्हणजे ते काय, त्यांनी औषधं सुरू केली आणि नंतर काही कारणामुळे ते औषधं हे त्यांनी घ्यायचं बंद केलेलं आहे. तर तुम्ही जर मला बघत असाल TV तर माझी तुम्हाला एक विनंती आहे की तुम्ही जवळच्या IRT केंद्रात जा किंवा जिथे तुमचे औषध चालू होते तिकडे जा. पुन्हा तुम्हाला आम्ही वेलकम करू, तुमचं चांगला त्याने समुपदेशन करू, काउन्सिलिंग करू, तुम्हाला योग्य ते औषधं चालू करू आणि पुन्हा तुम्ही ट्रीटमेंटला परत या. असा आपला जीव धोक्यात घालू नका. कारण तुम्हाला सर्वांना माहिती आहे की जर आपण ही औषधं घेतली नाहीत तर आपल्यामुळे इतर संसर्ग होऊन जीवाला धोका होऊ शकतो. आणि तुम्ही जर औषधं घेतलीत आणि रेग्युलर औषधं घेतलीत आणि तुम्ही प्रॉपरली जर तुमच्या शरीराची काळजी घेतली तर तुम्ही अगदी नॉर्मल आयुष्य ज्याला हा रोग नाही आहे अशा व्यक्तीसारखं तुम्ही आयुष्य जगू शकता. तर माझी तुम्हाला पुन्हा विनंती आहे, जे LFU पेशंट आहेत की तुम्ही कृपया जवळच्या IRT केंद्रामध्ये जा. आमच्याकडे तुम्हाला काही डिफिकल्टी असेल तर माझ्याशी संपर्क साधा. आम्ही वडाळ्याला माझं ऑफिस आहे, आमच्या ऑफिसला तुम्ही फोन करू शकता. तुम्हाला आम्ही सर्व ती मदत करू. तुमच्यासाठी आम्ही तत्परतेने तयार आहोत आणि तुमची सर्व सेवा करण्यास तयार आहोत. तर माझी एवढी तुम्हाला विनंती आहे की तुम्ही पुन्हा या. आणि मी या माध्यमातून तुम्हाला आवाहन करत आहे की तुम्ही जर कुठेही असाल, मला पाहत असाल तर तुम्ही ART सेंटरला जाऊन औषधं चालू करा. थँक्यू. सर, तुम्ही समुपदेशन हा शब्द देखील वापरला. तर तुमच्या व्यक्तिमत्वाची समुपदेशन, तुम्ही चांगलं समुपदेशन करतात, तर त्या तुमच्या व्यक्तिमत्वाच्या बाजूचा आम्हाला फायदा घ्यायचा आहे, त्यातून लाभ घ्यायचा आहे, जेणेकरून जनजागृती होईल. तर आजच्या युवकांच्याकडे वळतो मी. आजच्या युवकांच्या समोर काय सामाजिक आर्थिक अशी आव्हानं आहेत आणि त्यावर कसं मात करावं, यावर तुमचं मत काय, की याविषयी काय सांगणार? सध्याच्या काळामध्ये युवकांपुढे एवढ्या समस्या आहेत. आता ज्या वेळेला मी युवक होतो त्यावेळेला समस्या फार कमी होत्या. सध्या फार समस्या आहेत. कॉम्पिटिशन वाढलेली आहे. शिक्षण महाग झालेलं आहे. आमच्या वेळेला आम्ही गव्हर्नमेंटच्या शाळेमध्ये शिक्षण घेतलं. सध्या पालकांना वाटतं की तिथे शिक्षणाचा दर्जा खालवलेला आहे. त्याच्यामुळे मग पालक मुलांना आपल्या प्रायव्हेट शाळेत टाकतात. तिकडे भरमसाठ फी आहे, त्यांना बऱ्याच वेळेला मुलांना ॲडमिशन मिळत नाही आणि शाळेमध्ये उपस्थिती कमी झाल्यामुळे मग गव्हर्नमेंट पण त्या शाळा बंद करायच्या मागे लागलेल्या आहे. तर ही समस्या शिक्षणाचं इथे प्राथमिक शिक्षण झालं. पुढची समस्या आहे की जे उच्च शिक्षण आहे ते पण फार महाग झालेलं आहे. सध्या बरीचमध्ये इंजिनिअरिंग कॉलेजचं पेव फुटलं होतं. भरपूर कॉलेजेस तयार झाले, निर्माण झाले आणि नंतर पाहिलं की जे मुलं तिथून जे डिग्री घेऊन बाहेर पडतात त्यांना नोकरीच मिळत नाही आहे. सध्या IT सेक्शन सध्या फॉर्ममध्ये आहे. माझ्या ज्या अनुभवामध्ये काही विद्यार्थी होते आहेत त्यांनी सुद्धा
मग त्यांनी त्यांची जे मेन ब्रँच होते सोडून त्यांनी IT मध्ये शिक्षण घेतलं आणि ते IT मधून ते जॉब करतात सध्या IT मध्ये जे विद्यार्थी आहेत त्यांचा फार चांगला चाललेला आहे. तर अशा समस्या आहेत. दुसरं शिक्षण जे महाग झाल्यामुळे आता कितपर्यंत खर्च करायचा आणि महाग त्यांनी कर्ज काढून जर शिकायचं आणि शिकून जर नोकरी नाही मिळाली तर कर्ज फेडायचं कसं, हा एक प्रश्न आहे. पुढच्या समस्या आहेत की नोकऱ्या मिळत नाहीत. नोकरीचा समस्या आहे, नोकरी मिळत नाही सध्या. आता नोकरी मिळत नाही म्हटलं, स्टार्टअप करायचं म्हटलं तर स्टार्टअप करण्यासाठी त्यांना भांडवल लागतं. ते भांडवल कुठून जमा करायचं? समजा भांडवल जरी जमा केलं, सध्या एवढी स्पर्धा, एवढी कॉम्पिटिशन आहे की त्याच्यामध्ये टिकणं फार महत्त्वाचं आहे. टिकत नाही, त्यामुळे बरेचसे स्टार्टअप चालू होतात आणि बंद होतात. मुलं ते कर्जबाजारी होतात. मग त्यांना डिप्रेशन, अँझायटी, जे काही फारच प्रॉब्लेम सुरू होतात. मग त्याच्यामधून जे एक आत्महत्या करण्याचा प्रयत्न पण झालेला आहे काही मुलांकडून. अशा तऱ्हे फार मोठी समस्या आहे. सध्या डिजिटल युग आहे, ती पण एक समस्या आहे. आता ते वरदान म्हणायचं की समस्या म्हणायची? वरदान असं आहे की पूर्वी आम्हाला जे एखाद्या विषयाची माहिती घ्यायला लागली तर लायब्ररीत जायचं, ती पुस्तकं काढा, वाचा, त्याचा सार काढा, नंतर ते लिहा परत आणि परत ते टाईप करा वगैरे करायला लागायचं. सध्या तुम्ही मोबाईल करता 2 मिनिटात तुम्ही जर विषय टाईप करा आणि तुम्हाला एकदम त्याची माहिती झटकन मिळते. आता हा तो डिजिटलचा फायदा आहे. पण त्याचा दोष पण आहे भरपूर त्यामध्ये आणि त्याच्यातून मुलांना वाचायचं आहे. त्यामध्ये समजा तुम्ही एखादा विषय टाईप केला, त्याच्यानंतर तुम्हाला कळेल की तुम्ही जर पुन्हा त्यात पाहिलं तर तुमच्या लिंकमध्ये अशा एकामागे एक 10-15 अशा त्याच्याबद्दलच्या तुम्हाला माहिती मिळत असते. आता कुठली माहिती घ्यायची, कुठली नाही घ्यायची, तर यामध्ये युवकांनी चांगल्या तऱ्हेने समजून घ्यायला पाहिजे. तर ह्या भरपूर समस्या त्याच्यामध्ये आहेत. त्याच्यामध्ये अँझायटी आहे, सध्या प्रेशर ॲडव्हर्टाईज आहेत, त्याच्यामध्ये पण युवकांना फार त्रास होतोय. तर अशा भरपूर समस्या आहेत. त्याच्यावरती पर्याय शोधणं फार फार गरजेचं आहे. फारच छान. डॉक्टर साहेब, यावरणार आपल्याला फोन आलेला आहे, पालघरहून फोन आलेला आहे. रमेश उगले यांचा फोन आहे. पाहूया त्यांचा प्रश्न काय. नमस्कार रमेश दादा, स्वागत आहे कार्यक्रमात. कृपया आपला प्रश्न विचारा. माझा प्रश्न असा आहे की कधी समाजामध्ये किंवा वर्तमानपत्रातून किंवा असं काही ठिकाणी असं पाहायला मिळते, ऐकायला मिळते की जी युवा पिढी आहे ही व्यसनाधीनकडे वळलेली दिसून येते. कॉलेजेसमध्ये म्हणा किंवा शहरांमधून म्हणा. तर त्यासाठी आपण काय सुचवू शकाल फारच व्यसनाधीनता कमी होण्यासाठी? असं तुम्ही फार चांगला प्रश्न विचारलेला आहात आणि या प्रश्नाची मला तर अपेक्षा होतीच. धन्यवाद आपल्या प्रश्नासाठी. धन्यवाद आपल्या प्रश्नासाठी. आपण चांगला प्रश्न विचारला. आता कॉलेजमध्ये काय होते की एक किशोर वय असतं मुलांचं आणि 15-16 वर्षाचे 17 वर्षाची मुलं जेव्हा जातात कॉलेजमध्ये 15 वर्षी, त्यावेळेला बॉडीमध्ये आपला एक हार्मोन्सचं फार गोंधळ झालेला असतो आणि ते सगळं त्याच्यामध्ये इमोशन्स चेंजेस होतात मुलांमध्ये आणि आपण एक तरुण झालो असं काहीतरी एक वेगळी भावना मनामध्ये होत असते आणि वेगवेगळ्या नंतर ते दुसऱ्या अपोजिट सेक्सकडे थोडं अट्रॅक्शन सुद्धा निर्माण होत असतं आणि आपण मोठं झालो. आता मोठं झालं मग कसं दाखवायचं? तर यामध्ये काय असतं, त्या ग्रुपमध्ये एखादा मुलगा असा हुशार असतो, तो हुशार म्हणताना त्याला तो इतर मोठ्या मुलांशी त्याचा संपर्क असतो, तिकडे शिकतो. मग मोठं झालं म्हणजे काय, तर आपण काहीतरी करूया वेगळं. मग त्याच्यामध्ये ट्राय म्हणून मुलं सुरुवात करतात. मला एक सांगायचं आहे, निक्षून सांगायचं आहे, विनंती पण करायची आहे आणि काही म्हणा तुम्हाला वाटेल तसं घ्या. पण हे जे ड्रग्जचं व्यसन आहे हा वन वे आहे. इथून तुम्हाला परतणं फार मुश्किल आहे. आतापर्यंत जी मुलं किंवा ज्या व्यक्तींनी जे ड्रग्जचं व्यसन केलं त्याच्यामध्ये फारच कमी लोकांना परत येता आलं. कारण हा जो ड्रग्ज आपल्या सुरुवातीला त्याच्यातून आपल्याला गंमत वाटते, गंमत म्हणून सुरुवात करतो आपण, नंतर त्याची सवय लागते, त्याच्याशिवाय जगू शकत नाही, पण त्याच्याशिवाय राहू शकत नाही आणि नंतर तो जो ड्रग आहे तो आपल्या मेंदूचा ताबा घेतो की आपली विचारशक्तीच संपवून टाकतो. मग आपण काय करत आहोत? मग तो जो ड्रग आहे, जे अंमली पदार्थ मिळवण्यासाठी आपले जे काही युवक आहेत किंवा काय कोणी असेल तर ते अगदी चोऱ्या माऱ्या सुद्धा करेपर्यंत, खून करेपर्यंत पोहोचतात. तर मला विनंतीच आहे, तुम्ही ह्याच्यामागे प्लीज तुम्ही याच्यामागे लागू नका, याच्यापासून परावृत्त करा. जर तुम्हाला जर प्रॉब्लेम असेल तसा तर तुम्ही आमच्या व्यसनमुक्ती केंद्रामध्ये या. तिकडे आम्ही मोफत चाचणी करतो, आमचे डॉक्टर्स आहेत, आमचे सामोपदेशन करतो, त्याच्यावर आम्ही मोफत इलाज पण करतो. पण व्यसनाधीनता ही कधीच चांगली नाही आणि शरीराला पण अपायकारक आहे आणि बुद्धीला अपायकारक आहे आणि देशाचं त्याने फार नुकसान होत आहे.
तर तुम्ही जर तुम्हाला कोणाला त्रास असा असेल तर त्यांनी आमच्याकडे जे आहेत केंद्र आहेत, व्यसनमुक्ती केंद्र आहेत, तुम्ही यावं. तुमच्यासाठी आम्ही इथं तत्परतेने हजर आहोत. आम्ही सगळी प्रत्येकाची सोय केली जाईल. फारच छान. डॉक्टर साहेब, आपल्याला अजून एक आपल्या मित्रांचा फोन आलेला आहे. सिंधुदुर्ग येथून फोन आहे. जगदीश परब यांचा फोन आहे. नमस्कार जगदीश दादा, स्वागत आहे कार्यक्रमात. कृपया आपला प्रश्न विचारा. सलग प्रश्न विचारा. आवाज येतोय? हां हां. स्वामी विवेकानंदांच्या दृष्टिक्षेपातली युवा पिढी आणि आताची युवा पिढी यामध्ये काय फरक आहे, आणि त्याचप्रमाणे सरकारने युवा पिढीसाठी कोणते निर्णय घेतले पाहिजेत असं वाटतं? सुंदर प्रश्न आहे. काय सांगणार डॉक्टर साहेब? धन्यवाद. नमस्कार साहेब, तुम्ही फार चांगला प्रश्न विचारलात. स्वामी विवेकानंदांच्या दृष्टीने आता मला सांगितलं की ते म्हणाले की आपल्या युवा पिढी ही स्वतःवर त्यांचा आत्मविश्वास असला पाहिजे. तो ढळलेला आहे सध्या आत्मविश्वास. आणि काय झालं, त्या ढळण्यामागे काय झालं की आपल्या बाकी प्रसारमाध्यमं जे सध्या येतात त्याच्यामध्ये जे ते पाहतात, व्हर्च्युअल रियालिटी बघतात, ते आभासी युगामध्ये मुलं जगत आहेत सध्या. हा मोठा प्रश्न आहे. दुसरं, स्वामीजी म्हणायचे की तुमचं शरीर, तुमचे स्नायू हे लोखंडासारखे असले पाहिजेत आणि मज्जातंतू हे तुमचे पोलादासारखे असले म्हणजे ते त्यांच्या मते आपली मुलं अशी धष्टपुष्ट शरीराने चांगली असायला पाहिजेत. पण सध्याच्या युवा पिढीमध्ये त्याचा आभास दिसतो आहे. जी कोणी मुलं जातात, एक्सरसाइज करतात, मी पण बघतो, तर त्यांचा दृष्टिकोन वेगळा असतो. आपली बॉडी चांगली दिसावी यासाठी. आणि मग पूर्वीचा जो व्यायाम होता आपला ट्रेडिशनल व्यायाम, दंडबैठका करायच्या किंवा गोलक फिरवायचे, तर तो सोडून बाकी व्यायाम चांगला आहे. पण त्यानंतर ते संप्रेरक घेतात, त्याच्यामध्ये इंजेक्शन घेतात, जेणेकरून तुमची बॉडी अशी फुगल्यासारखी वाटते. नंतर जे प्रोटीन सप्लिमेंट घेतात त्याची आवश्यकता नसते. आपल्याकडे प्रोटीन चांगल्यापणे अवेलेबल आहे आपल्याकडे. आपण दूध, जर तुम्ही शाकाहारी येतो तर दूध, तुम्ही ड्रायफ्रूट, शेंगदाणे खाऊन तुम्ही प्रोटीन मिळवू शकता. आणि त्याच्यामध्ये हा पण एक फरक झालेला की पूर्वीच्या काळातले जे बॉडी बिल्डर्स, पैलवान, जे युवा पिढी होती ती खऱ्या अर्थाने ताकदीने होती. जे तर आपण बघतो पूर्वीचे पैलवान पाहिलं तर जे कुस्ती खेळू शकतो तर याच्यामध्ये रिंगणामध्ये, आताच्या पिढीमध्ये आहेत, त्यांच्या ताकद आहे, ते व्यायाम करतात. सध्याच्या थँक्स टू जे काही सिनेतारक आहेत, नावं घेत नाहीये, पण त्यांच्या ते बॉडी पाहून युवक आपले त्यांचे अनुकरण करत आहेत, ते बॉडी करतात. पण त्याच्यामध्ये ह्याचा उपयोग करू नका. तुम्ही व्यायाम करा, चांगलं खा, जे आपल्या घरी आहे उपलब्ध ते खा. प्रथिने तुम्हाला प्रोटीन मिळतील, पण तुम्ही प्रोटीन्स इथून चांगला नॅचरल सोर्समधून घ्या, आर्टिफिशियल प्रोटीन घेऊ नका. त्याच्यानंतर एक स्वामीजी म्हणायचे की तुम्ही संकटाचा सामना करा, संकटापासून दूर जाऊ नका. सध्याची पिढी दूर जाते, फार दुःख होतं या गोष्टीचं. आपण नैराश्य आलं की आपण काहीतरी व्यसनाधीन होतो. तर ते नैराश्य का आलंय, कशामुळे आलंय आणि किती झालंय? आपण छोट्या मोठ्या गोष्टींनी खचून जातो सध्याच्या काळामध्ये. तर खचून न जाता आपण धारेशाने पुढे झाला पाहिजे. संकटाचा सामना केला पाहिजे. आणि संकटाचा सामना जर आपण करू तर आपण निश्चित यशस्वी होऊ याची मला खात्री आहे. स्वामीजी हेच म्हणत होते पूर्वी सुद्धा की तुम्ही संकटाचा स्वतःहून सामना करा. नंतर स्वामीजींनी हे पण म्हटलं, शिक्षणाबद्दल म्हणतात की शिक्षण हे फक्त माहितीचं स्तोत्र नसावं, फक्त अर्थार्जनासाठी शिक्षण घ्यायचं. म्हणजे पैसे कमावण्यासाठी, नोकरी मिळवण्यासाठी, व्यवसाय करण्यासाठी शिक्षण घ्यायचं. ते म्हणाले ते शिक्षण तसं नसावं. तर शिक्षणातून माणूस घडला पाहिजे आणि चारित्र्यवान माणूस घडला पाहिजे. तर सध्या त्याचा पण अभाव दिसतो आहे. सध्या आपण जे शिक्षण घेत आहोत, व्यावसायिक शिक्षण घेतो, कुठलंही शिक्षण घेतलं, त्यातून फक्त आपण चांगली पिढी घडवतोय फक्त पैसे कमवण्यासाठी. ऑफकोर्स पैसे महत्त्वाचे आहेत, पण त्याच्याबरोबर चारित्र्य आणि चांगला माणूस हेही फार महत्त्वाचं आहे. तर धन्यवाद तुमच्या प्रश्नाबद्दल. फारच छान. मित्रांनो, तुम्ही सुंदर प्रश्न विचारताय, त्याच्यामुळे आपल्याला बरीच ज्ञान मिळत आहे, माहिती मिळत आहे आणि स्वामीजींचे जे विचार आहेत त्यांचं पण मंथन होत आहे. आणि सरांनी महत्त्वाचा मुद्दा अधोरेखित केला आहे की जे गुन्हेगारी आणि व्यसन याचं कसं दुष्टचक्र आहे. सोबत स्वामीजींचे विचार जे आहेत की संकटांना आपण सामोरे गेलं पाहिजे, शरीर बळकटी पाहिजे. तर अजून देखील चर्चा जारी आहे, आपली चालू राहील. आणि सर तुमच्याकडून आम्हाला कविता देखील ऐकायची आहे. तर तुर्तास वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. पाहत राहा आपला आवडता कार्यक्रम हॅलो डॉक्टर, फक्त आणि फक्त दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर, प्रत्येक घरासाठी, घरातल्या प्रत्येकासाठी.
विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे आपल्या आवडत्या कार्यक्रमात ज्याचं नाव आहे हॅलो डॉक्टर. आणि आज आपली चर्चा सुरू आहे राष्ट्रीय युवा दिवस, जो आपण 12 जानेवारी रोजी साजरा करतो. स्वामी विवेकानंदांची जयंती पण आहे, तर स्वामीजींच्या विचारांचं मंथन देखील चालू आहे. आणि आपल्यासोबत उपसंचालक मुंबई जिल्हे एड्स नियंत्रण संस्था मुंबई चे डॉक्टर नवनाथ जाधव सर आपल्यासोबत आहेत. जाधव सर, तुम्ही मगाशी स्वामीजींचा जो विचार आहे त्यावर मंथन देखील केलं की शिक्षणातून चारित्र्य निर्माण झालं पाहिजे. तर युवकांचा जो सर्वांगीण विकास आपण म्हणतो त्याच्यासाठी पालकांची काय भूमिका आहे किंवा पालकांचा काही सहभाग असू शकतो का, किंवा किती महत्त्वाचा आहे, तर त्याविषयी थोडं आम्हाला सांगा. अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे आणि पालकांचा सहभाग हा 100% असला पाहिजे. आणि जसं त्याच्यामध्ये जेव्हा मुलाचा जन्म होतो आणि तो घरात वाढतो, त्याचा बाहेरच्या जगाशी काही संबंध नसतो, फक्त पालक आणि घरातली काही मंडळी असते त्याशी संबंध असतो. त्यावेळेला आपण काय बोलतो मुलांसमोर कशा तऱ्हेने वागतो, काय करतो, मुलं अनुकरण करत असतात. मला सांगावंसं वाटतं माझा स्वतःचा अनुभव की मी माझा पांढरा शर्ट आणि डार्क कलरची पॅन्ट हा माझा फार फेवरेट होता. तर मी तेच वापरायचो. माझा मुलगा त्यावेळेला 8-9 वर्षाचा होता, 8-9 वर्षाचा होता. तर आम्ही त्याला दिवाळीत कपडे घेण्यासाठी गेलो होतो. त्याने पाहिलं की मला ते पांढरं शर्ट आणि डार्क ब्ल्यू कलरची पॅन्ट हवी आहे. तर म्हणजे इथपर्यंत मुलं अनुकरण करत असतात मुलांचं. तर ते नाही मिळालं आम्हाला, ते प्रिंटेड शर्ट होते, कारण त्याला ते लहान मुलासाठी तसे शर्ट बनतच नव्हते त्यामध्ये, फुल व्हाईट शर्ट वगैरे. तर तसं आहे. तर आपण काय करतो आहोत बघा. आता एक उक्ती आहे तुकाराम महाराजांची, बोले तैसा चाले त्याची वंदावी पावले. बरंच छान. तर ह्या उक्तीनुसार पालकांनी जे बोलतो मुलांसमोर, मुलांना सांगतो, ते अनुकरण करा, ते करा. तुम्ही बोलता एक आणि करता एक, मुलं तुमचे कशाला पावलं उंदवू, कशाला तुमचे पाय धरतील, कशाला देत नाही होणार ना ते. तर तुम्ही जे करता, जे बोलता ते करा. मुलांसमोर खोटं बोलू नका. आणि खोटं बोला तर मग ते सांगा, हे खोटं बोलायची गरज होती बाबा, चल मी म्हणून खोटं बोललो. आता ह्या सध्याच्या जगाखाली युगामध्ये तुम्ही जर खरं बोलून जगायचं शक्य, तर मी सांगतो तुम्ही 5 मिनिटं जगू शकत नाही. तुम्हाला पावलं पदोपदी खोटं बोलावं लागतंच. आता आम्ही डॉक्टर आहोत, आम्ही रुग्णाची सेवा करताना एखादा पेशंट समजा, तर पेशंट आम्हाला माहिती आहे की याचं आयुष्य संपुष्टात येणार आहे. आम्ही त्यांना काय सांगतो, डरो मत, डटो तुम जिंदा रहोगे, तुम्ही जिवंत राहण्याची चिंता करू. खोटं बोलतो तिथे. तिथे सांगतो नाही बाबा, तू तर काही क्षणाचाच सोबती आहेस, तर पेशंट त्याच्या आधीच त्याचा जीव जायची शक्यता असते. खोटं बोलायला लागतं आपल्याला. तर मुलांसमोर एक सत्य चित्र तुम्ही उभं केलं पाहिजे. उगाच तुम्ही आभासी आयुष्यामध्ये काहीतरी प्रिन्सिपल्स याच्यामध्ये जाऊ नका. जे सत्य ते मी वागतो ते करा. मग मुलं तुमच्यावर विश्वास ठेवतील, हो माझे बाबा बोलतात, आई बोलते, आणि तसंच करतात. तर ते जरुरीचं आहे. दुसरी गोष्ट म्हणजे ह्या जगामध्ये जर तुम्ही तुमच्या मुलांना सपोर्ट करत नसाल, समजू शकत नसाल, तर त्यांना दुसरं कोणीही समजणार नाहीये, कोणी सपोर्ट करणार नाहीये. तुमच्याशिवाय त्यांना दुसरा काही आधार नाहीये. तर ही एक महत्त्वाची गोष्ट आहे. तर तुम्ही प्रत्येक गोष्टी मुलांना सपोर्ट केला पाहिजे, समजलं पाहिजे, त्याच्याशी संवाद साधला पाहिजे, बोलायला पाहिजे. संवाद साधणे म्हणजे फक्त आपल्या गोष्टी त्यांना बोलणं नाही आहे, तर त्यांच्या गोष्टी संवाद म्हणजे त्यांच्या गोष्टी ऐकून घ्या, त्यांच्या मनात काय आहे. बोलल्यानंतर मग तुम्ही विचार करा की मी माझ्या त्या वयात असताना काय केलं होतं. एक आपण इंग्रजी त्याला एम्पॅथी म्हणतो. आणि सध्या त्या ठिकाणी मी असतो तर मी काय केलं असतं. असा विचार केला तर तुमचे प्रश्न सगळे मिटून जातात. तुम्ही तो विचार केला, तशा दृष्टीने विचार करा की माझ्या मुलाला असं काय बोलतोय, याचं काय त्याचा विचार आहे, चुकीचं असेल बरोबर असेल. जर तुम्ही त्याच्या ठिकाणी जाऊन बसलात, म्हणजे एम्पॅथी तुमच्यामध्ये असेल, तर तो प्रश्न तुम्ही आरामात सोडू शकता आणि तुमचं चांगलंच संगोपन होऊ शकतं. तर यासाठी हे महत्त्वाचे आहे की जी युक्ती तुम्हाला मागे सांगितली, तर घरच्यांनी मुलांसमोर जसं बोलतो तसं वागायला पाहिजे. ती महत्त्वाची गोष्ट आहे. आणि सपोर्ट केला पाहिजे. मग प्रत्येक गोष्टीमध्ये चुकलं तर सांगायला पाहिजे, त्यांना पर्याय दिला पाहिजे. दुसरी गोष्ट, त्यांना मुलांना तुम्ही नेहमी पॉझिटिव्ह थिंकिंग दिलं पाहिजे. तुम्हाला एक माझा अनुभव सांगतो. माझ्याबरोबर माझे कलिग डॉक्टर होते, त्यांचं नाव घेत नाही आहे, पण त्याचे वडील पण असे साधेच रिक्षा चालक होते आणि राहायला पण अशा त्या स्लम एरियामध्ये राहायला होते. पण ते नेहमी म्हणायचे, आमचा हा मुलगा ना म्हणजे कॉम्प्युटर आहे, त्याची बुद्धी कॉम्प्युटरसारखी चाणाक्ष आहे, आज्ञाधारक आहे, फार मेहनती आहे, अगदी लहान मुलापासून त्याच्याशी बोलायचे असते. तर ते बोलता बोलता त्या मुलाच्या मनामध्ये एवढं बिंबवलं गेलं की तो मुलगा बोर्डात पहिला आला होता. त्यानंतर त्याने 12वीत चांगले मार्क मिळवले. त्याने
मेडिकलची डिग्री करून MBBS झाला, मग त्याने MD केलं आणि सध्या ते व्यवसायामध्ये आहे. तर ही गोष्ट त्याने मला सांगितली होती की सर माझे असे आईबाबा म्हणायचे, तर मला ते डोक्यात बसलं होतं की येस, मी कॉम्प्युटर आहे, मी हुशार आहे, मी आज्ञाधारक आहे, मी मेहनती आहे, मी करणारच. त्याने ते केलं आणि तो सक्सेसफुल झाला. तर ह्या ज्या गोष्टी आहेत ना, ह्या पालकांनी लक्षात घेतल्या पाहिजे. मुलाबद्दल कधी निगेटिव्ह बोलू नका. आणि मुलांना कधी, आता बऱ्याच वेळेला आपण रागाने बोलतात, चल तुझं काय, कसा मुलगा आहेस तू, माझ्याशी नीट वागत नाहीयेस, बोलत नाहीयेस, कशाला इथे जन्म झाला तुझा. म्हणजे लोक बोलतात, असं रागाने बोलतात, त्याच्या मागे अर्थ नसतो. पण आपण ज्या गोष्टी सहजपणे बोलून होतो त्याच्या मुलाच्या अंतर्मनावर जो परिणाम होत असतो, त्या ज्या गोष्टी साठल्या जातात त्याचा फार मोठा परिणाम होतो. तर तो तुम्ही पॉझिटिव्हच बोला, निगेटिव्ह बिलकुल बोलू नका. तर हे तुम्हाला पालकांना सांगायची गोष्ट आहे. आणि पॉझिटिव्हिटी करत राहा, मुलांना सपोर्ट करत राहा, समजून घ्या, तुमच्या सगळ्या समस्या सुटतील. फारच छान सकारात्मक पद्धतीने आपण आपल्या पाल्यांची, मुलांची, युवकांशी बोललं पाहिजे. हाच मुद्दा सर थोडा पुढे नेऊया की पालकांनी म्हणा, युवांसाठी, त्यांच्या पाल्यांसाठी कशा पद्धतीने वागायचं किंवा कशी त्यांना प्रेरणा देऊ शकतात ते, त्याविषयी काय सांगणार किंवा कसं वागावं? महत्वाचं म्हणजे भीती नसावी मनामध्ये. भीती जर मनामध्ये तुमच्या तुमच्या मुलाला, तुमच्या पालकाबद्दल भीती असेल तर मूल कधी तुमच्याकडे वाचता नाही करणार. मग भीतीमुळे, आता ही भीतीमध्ये ना, याच्याबद्दल मी एक छानशी छोटी कविता लिहिलेली आहे, तर तुमची परवानगी असेल तर ती सादर करतो. आम्हाला ऐकायला आवडेल सर. हा, करते का लवकर. तर तोपर्यंत सर आपल्याला युवकांना स्फूर्ती देणारी अशी कविता आपल्याला ऐकवत आहेत. आणि राष्ट्रीय युवा दिवसाचा हाचा जो आहे मुहूर्त आहे. तर आपण बघतोय की युवकांना कशा प्रकारे चारित्र्य निर्माण केलं पाहिजे, पालकांनी कसं सकारात्मक बोललं पाहिजे त्याविषयी. तर सर आपल्याला एक त्यांनी रचलेली स्वरचित कविता ऐकवत आहेत. कवितेचा दर्जा मला माहित नाही, मी काय प्रोफेशनल कवी नाहीये. लिहितो, कधी सुचलं मनाला एखादा विषय टच झाला की तो आपोआप शब्द सुचतात आणि लिहितो त्यामध्ये. तर माझ्या मते ही कविता अशी आहे की नात्यात धाक नको, प्रेम आणि विश्वास हवा, जगण्यासाठी मानवाला मोकळा श्वास हवा. धाक आणि भीती हे आहे तरी काय, मनाविरुद्ध कुणासाठी अडकून राहायचे पाय. धाक आणि भीती टिकते तरी किती, जोपर्यंत मनात त्याबद्दल वसते भीती. धाक आणि भीतीला मुळी असतेच मुदत, संपेपर्यंत मानव जगत राहतो कुडत. मग एकदा केव्हा तरी त्याचा बांध सुटतो बांध, सैरावारा धावत सुटतो अंतर्मनातील सांड. सगळी नाती गोती पायाखाली चिरडतात, मग दाण्याबरोबर खडेही भरडतात. प्रेम आणि विश्वास राहतो नेहमी टिकून, फुलतो संसार राग लोभ विकून. खरं तर नात्यागोत्यात प्रेम आणि आदर हवा, नात्यांना लागत नाही ठीक आणण्यासाठी दवा. तर ही छोटीशी कविता लिहिली होती मी, छान की तुमच्या नात्यांना प्रेम हवं, आदर हवा, भीती नको. कोणाला मुलांना पालकांबद्दल भीती नको, पालकांना मुलांबद्दल भीती नको, कोणाला भीती नको. फक्त प्रेम हवं, प्रेम आणि प्रेम हवं. तुमची नाती कधीही बिघडणार नाही, तुम्ही आनंदी सुखी राहाल त्याच्यामध्ये. फारच छान. एम्पथी हा देखील शब्द तुम्ही वापरला सर. आणि प्रेम, नेहमी सकारात्मक बोला. आणि सर मग अशामध्ये मनामध्ये प्रश्न पडतो की आजकालच्या या स्पर्धात्मक जगामध्ये मग पालकांनी मुलांकडून कसली अपेक्षा ठेवायची किंवा काय, त्याविषयी देखील आम्हाला सांगा. अपेक्षा हा शब्दच फार विचित्र आहे. अपेक्षा जर पूर्ण झाल्या तर तो ठीक वाटतं, नाही ठीक झाला तर दुःख होतं. आणि अपेक्षा ठेवता सर त्या गोष्टी घडल्या तर फार आनंद होतो, लक्षात ठेवा. त्यामुळे अपेक्षा ठेवणं मला वाटत नाही बरोबर आहे म्हणून. प्रत्येक जण आपल्या कुवतीनुसार अभ्यास करत असतो, कुवतीनुसार मार्गक्रमण करत असतो, कुवतीनुसार पैसे कमवत असतो, सगळ्या गोष्टी करत असतो. तर ते कुवतीनुसार त्यांना करू द्या. त्यांना तुम्ही गाईड करा, तुम्ही त्यांना गायडन्स द्या की तू असं केल, आणि त्यांच्याजवळ पर्याय ठेवा. तुम्ही त्यांच्यातून अपेक्षा ठेवून मग तुम्ही अपेक्षाभंग झाला की तुम्ही दुःखी होणार. तर मुलांकडून अपेक्षा ठेवणं हे चुकीचं. दुसरं म्हणजे काय पाहिलेलं की बऱ्याच पिढीमध्ये काही पिढीने फार हाल अपेक्षा काढलेल्या आहेत, आमच्या मागच्या पिढीने सुद्धा आणि काही माझ्या पिढीतल्या सुद्धा. मी माझं आयुष्य फार सुखकर केलेलं आहे.
त्यामुळे माझं चांगलं झालेलं आयुष्य. तर ते मग त्यांना सांगायची सवय असते मुलांसमोर नेहमी. मी असं आयुष्य काढलं, अनवाणी फिरलो, असं सुट्टी दिवसात काम केलं, त्याच्यातून पुस्तकं घेतली, अभ्यास केला आणि इथपर्यंत पोहोचलो. मुलांना याच्याबद्दलची कल्पना असणं ही गोष्ट वेगळी एक आहे. पण वारंवार त्या गोष्टीचा उल्लेख करणं मुलांनाही कंटाळा येतो. मला आठवतंय मी थोडंसं उदाहरण द्यायची मला सवय आहे. माझ्या कॉलेजच्या जीवनामध्ये माझे एक मित्र होते. तर त्यांच्या घरी आमचा घरोबा होता, घरी जायचो, ते माझ्या घरी यायचे आणि त्यांच्या घरी जायचो. तर मग गेलो आणि ते त्यांच्या वडिलांनी त्यांच्या असं बोलायला सुरुवात केली. तर त्याने माझ्यासमोर म्हणाला की झाली यांची टेप सुरू. आता अपमान झाला बाबांचा तो माझ्यासमोर. मला नाही आवडलं. म्हटलं नाही रे बा, असं का बोललास तू? अरे म्हटलं काय रे, वैतागलोय ऐकून किती वेळ ऐकायचं तेच सगळं भारूड पुन्हा पुन्हा. तर कटाक्षाने टाळा ह्या गोष्टी. तुम्ही कष्ट केले, तिथपर्यंत पोहोचलात, चांगली गोष्ट आहे. एक मुलांना एकदा त्याची कल्पना आली, चांगली गोष्ट आहे. पण वारंवार सांगायची काय गरज आहे? कंटाळा येतो. तुम्ही वारंवार एकच गोष्ट किती वेळ ऐकणार? तर जर एखादं गाणं सुमधुर गाणं असेल तर तुम्ही 100 वेळा ऐकाल. लताजींचा आवाज 100 वेळा ऐकाल, रफींचा आवाज 100 वेळा ऐकाल. पण ज्या निगेटिव्ह गोष्टी तुमच्या पुढे वाढतात त्या तुम्हाला ऐकायला आवडत नाही. तर पालकांनी कटाक्षाने टाळा या गोष्टी. बिलकुल मुलांसमोर पुन्हा पुन्हा वाच्यता करू नका, मी एवढे कष्ट केले, तेवढे कष्ट केले. काही गरज नाही. कष्ट घेतले, तुम्ही चांगलं झालं, इथे पोहोचलात, आता पुढचे बघा ना, मागच्या गोष्टी कशाला बघत असतात. तर हे पालकांनी कटाक्षाने टाळलं पाहिजे. फारच छान सर. तुम्ही सांगताना गणित एक उमगलं जे आहे की एक्सपेक्टेशन इज इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू हॅपीनेस. म्हणजे आपण जेवढ्या अपेक्षा जास्त ठेवू तेवढा आनंद कमी मिळेल आणि जेवढ्या शून्य अपेक्षा ठेवल्या तर असीमित असा आनंद मिळेल. तर मित्रांनो, सरांशी चर्चा अशीच आपण सुरू ठेवणार आहोत. तुर्तास वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. पाहत राहा आपला आवडता कार्यक्रम हॅलो डॉक्टर, फक्त आणि फक्त दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे आपल्या आवडत्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे हॅलो डॉक्टर. आणि आज आपली चर्चा सुरू आहे राष्ट्रीय युवा दिन या विषयी. आणि आपल्याला उपसंचालक मुंबई जिल्हे एड्स नियंत्रण संस्था डॉक्टर नवनाथ जाधव मार्गदर्शन करतात. आणि त्यांनी जी आत्ता कविता वाचन केलं, तर कविता स्वतः त्यांनी लिहिलेली आणि त्याविषयी अभिप्राय पण आलेले आहेत आपल्याला की सुंदर अशी कविता आहे, त्यातून खूप प्रेरणा मिळाली. तर सर पुढे जाऊया आणि अपेक्षेविषयी, पालकांच्या ज्या अपेक्षा असतात युवकांकडून, मुलांकडून, त्याविषयी आपली चर्चा झाली. तर आजकाल आपण बघतो की मुलांना महागडे फोन देणं म्हणा किंवा चैनीच्या गोष्टी लवकर दिल्या जातात. तर त्या द्याव्यात की देऊ नये, काय म्हणता, किंवा कुठे त्याची सीमा, कुठे लक्ष्मण रेखा आखावी, त्याविषयी काय सांगणार? मुलांची डिमांड्स हे बाहेरच्या प्रेशरमुळे असतात. बरं. आपण ॲडव्हर्टाईज पाहतो, असं फोनची ॲडव्हर्टाईज अशी येते की कोणाला पण पाहिल्यानंतर तो फोन घ्यावासा वाटतं. त्याच्यामध्ये एवढे फीचर्स आहेत, ते आहे, सगळं आहे. पण त्याची गरज किती आहे त्या मुलांना, ते महत्त्वाचं आहे. तुम्ही फोन दिला, मोठा चांगला दिला, त्याच्यातून पुन्हा ते इंटरनेट आलं, त्याच्यातून जे काय नको त्या गोष्टी मुलं पाहतात, बघतात, नको तो प्रेशर ॲडव्हर्टाईज येतात. त्याच्यामध्ये मग मुलं बघतात की आता साधी गोष्ट आहे की एक कोल्ड्रिंकच्या बाटलीसाठी एक सिनेतारक कुठून उडी मारून कुठून ते बाटली पकडून आणतो वरती. मग ते आणि तो पितो. म्हटलं मग ते पिल्यानंतर एवढं ताकद येते का त्यामध्ये? तर लहान मुलं त्यांना नाही लक्षात येत त्यामध्ये. तर ह्याच्यामुळे काय होतं, तो मग फोन तुम्ही दिलात, मग त्याच्यातून मुलं बाकीच्याही कंटेंट बघतात जे त्यांनी बघू नयेत. तर त्याच्यामध्ये थोडं मुलांच्यावर रिस्ट्रिक्शन असायला पाहिजे. तर त्यामुळे गरज असेल तर तुम्ही द्या. पण सध्याचं दुसरं काय झालेलं आहे, आता दुसरी बाजू अशी आहे की शाळेमधून अभ्यासच सध्या फोनवर दिला जातो. व्हॉट्सअपवरती कम्युनिकेशन असतं आणि मग ते बघण्यासाठी फोन द्यावाच लागतो मुलांमध्ये. पण याच्यामध्ये तर तुम्हाला कसं आहे की हे जे तंत्रज्ञान आहे, तंत्रज्ञानाची गरज आहे, पण एक सांगड घातली पाहिजे. त्याचा उपयोग कितपत झाला पाहिजे यासाठी पालकांनी सतर्क राहायला पाहिजे. आपली मुलं किती वेळ फोन वापरतायत, कसा वापरतायत, काय बघतायत. आणि तुम्ही मुलाच्या हातात फोन दिला, हरकत नाही, फोन तुम्हाला घ्यायला लागणार. सध्या तुम्हाला सांगितलं की जे सध्या असं अभ्यासच फोनवरती येतो, व्हॉट्सअपवर मेसेज येतात, तुम्हाला पर्याय पण नाही त्यामध्ये. तुम्हाला जसं दुसऱ्या कुठल्या एखाद्या विषयाबद्दल तुम्हाला माहिती घ्यायची, तुम्हाला फोनची गरज आहे, पण ते आपल्या अंडर सुपरविजन करायला पाहिजे. ते काय बघतोय, त्यानंतर तुम्ही त्याचं काम झालं तर फोन मुलांकडून काढून घ्यायला पाहिजे. बघितलं तुझं काम झालं ना, तर तुझं गरज संपली. तर तसं केलं तर मग फार गरजेचं आहे. दुसरं काय होतं की मुलं मग सध्याचं आता सांगायला बरं वाटत नाही आहे, पण सध्या जे
ऑनलाईनचे सध्या खेळ आलेले आहेत, ते हो. जोखमीचे खेळ आहेत. बरोबर. आणि त्यासाठी जे कोणी सध्या ॲडव्हर्टाईज करायला येतात, मोठे मोठे तारक म्हणजे मोठे मोठे लोक येतात, तर त्यांची जी फीज असते ते करोडोमध्ये असते. आता मी युवकांना विचार करायला तुम्हाला सांगतो विचार करायला, की जर एखादी कंपनी त्या खेळाची ॲडव्हर्टाईज करण्यासाठी करोडो रुपये खर्च करते आणि तुम्ही तो खेळ खेळणार आहात, तर ती कंपनी किती पैसे कमवत असतील, हा विचार करण्याची गोष्ट आहे. तर यामध्ये कोणी जिंकत नाही, सगळे हारतातच. दुसरं त्याच्यामध्ये एक टॅगलाईन असते, याच्यातून सवय लागण्याची आर्थिक जोखमीची बाजू आहे आणि तुम्ही हा सांभाळून खेळावा हे पण सांगितलं जातं. म्हणजे खेळा कशाला, हा खेळा कशाला, पैसे खर्च करा कशाला, त्याचं व्यसन लावा आणि मग पुढे पैसेच खर्च होतात त्यामध्ये. मग पैसे खर्च झाला तर मग घरात परत गोंधळ सगळा. हे खेळ नको खेळा. तुम्ही खेळायचं जाऊन थोडं मैदानात खेळा. आमच्या लहानपणी आम्ही विटीदांडू खेळायचो, गोट्या खेळायचो, पतंग उडवायचो. क्रिकेटची फार आमच्या गावाकडे क्रिकेटचं फार वेळ नव्हतं. आम्ही गावाला शाळा शिकल्यामुळे क्रिकेटचं वेळ नव्हतं. मुंबईत आलो आमच्याकडे क्रिकेटची बॅट नव्हती, पण त्यामुळे क्रिकेटचा कधी खेळ नव्हता. पण किती मस्त मैदानी खेळ आहेत आपल्याकडे. जाऊन मैदानावर खेळा, तेवढं तुमचं शरीरशक्ती वाढेल. जसे स्वामीजींनी सांगितलेलं आहे, तुमचं शरीर पोलादासारखं झालं पाहिजे, लोखंडासारखं झालं पाहिजे, तर तुम्ही कुठलाही सामना करू शकता. तर हे जे तुम्ही मोबाईलच्या वरती जे फोनवरती जे खेळ खेळत बसता आणि बाकीच्या गोष्टीमध्ये स्वतःला पूर्णपणे गुंतवून घेता, त्याच्यामुळे फार मोठं नुकसान होतं. आपलं शारीरिक नुकसान होतं, दुसरं आपलं बौद्धिक क्षमता कमी होते. आपण काय होतं सध्या कुठली गोष्ट लगेच मोबाईलच बघायची, आपण विचार करतच नाही होता. उत्तर शोधायचं आहे ना, तर मी काय करतो, आपण मोबाईलवर टाकून बघितलं उत्तर मिळालं लगेच, नको. त्यामुळे आपलं बुद्धी चालत नाही आहे. आपला कॉम्प्युटर जिंकतोय, मोबाईल जिंकतोय, आपण हारतोय. आपल्याला काय वाचायला पाहिजे, त्याबद्दल वाचा, त्याचं अवलोकन करा, मग त्याची उत्तरं शोधा. आपली बुद्धी जिंकली पाहिजे, आपली बुद्धी आपल्याबरोबर साथ देणार आहे. तर मला युवकांना सांगायचं आहे की कुठल्या गोष्टीबद्दल चिकित्सक बुद्धी ठेवा, सायंटिफिक बुद्धी ठेवा, सायंटिफिक अँगल ठेवा. आणि तुम्ही दुसरं आता सध्या प्रसार माध्यमामध्ये अंधश्रद्धा, श्रद्धेबद्दल मला बोलावं लागेल सगळं. तर सध्या मोबाईलवरती येतात काही भाषणे येतात, ऐसा हो गया वैसा हो गया. तर श्रद्धा ही गरजेची वस्तू आहे, पण अंधश्रद्धा आणि श्रद्धामध्ये फार पुसटशी लाईन आहे. कधी आपण त्या श्रद्धेकडून अंधश्रद्धेकडे जातो खरंच कळत नाही. तर त्यावेळेला आपण आपली चौकस बुद्धीने विचार केला पाहिजे, हे खरंच शक्य आहे का, जे होते ते शक्य आहे का. आणि आपण त्याच्यावर विचार केला पाहिजे, त्याच्या मुळाशी झाला पाहिजे. आपण ते जे आपल्यापुढे दिसणाऱ्या गोष्टी खरंच आहेत का खोट्या आहेत सुद्धा शोधलं पाहिजे. आणि नंतर त्या गोष्टीचा आत्मसात केला पाहिजे, की त्याचा उपयोग केला पाहिजे. तर हा जो मोठा प्रश्न आहे मुलांपुढे, तर पालकांनी पण लक्ष दिलं पाहिजे की मुलं कसे मोबाईल वापरतात. मी थोडंसं बऱ्याच वेळा भावनेच्या ओघामध्ये त्या विषयाकडे जात आहोत, त्याबद्दल क्षमा असावी. पण हा विषय फार माझ्या जिव्हाळ्याचा विषय आहे. जरुरी आहे सर. आणि तुम्ही महत्त्वाचं सांगितलं की अवलोकन शक्ती जी आहे ती आपण निर्माण केली पाहिजे. आणि सर मग अशा वेळी किंवा वैज्ञानिक दृष्टिकोन महत्त्वाचा आहे. तर सर अशा वेळी जे आहे की पालकांनी कसं ओळखायचं की मुलाच्या युवकाच्या वागण्यात बदल होतोय आणि जर तो अनावश्यक असेल किंवा घातक असेल तर त्यात कसा बदल केला गेला पाहिजे किंवा काय केलं पाहिजे त्याविषयी आम्हाला सांगा. जर आपलं मूल घरी येतं आणि आल्यानंतर त्याचं रोजच्यासारखं ते वागत नाहीये, शांत बसतंय कुठेतरी, नीट अभ्यास करत नाही वेळेवरती, आपलं ऐकत नाहीये, आपल्याशी उद्धटपणे बोलताय, जे सडनली त्याच्यामध्ये मुलामध्ये आपल्याला तो बदल जाणवतो. आणि आपण जर मुलांना आपण ऑब्झर्वंट असू, मुलांकडे आपण लक्ष देत असू प्रॉपरली, तर आपल्याला समजतं की मुला बदल झालेले आहेत. अशा वेळेला आपल्याला त्याच्याशी रागवून, चिडून, भांडण करून, ओढून काही फायदा होत नाही. ते मूल आपल्यापासून फार दुरावलं जातं. यासाठी उपाय आहे की तुम्ही समजून घ्या काय झालं, त्या मुलाशी जा आणि मग तुम्हाला त्या कारण समजलं की उपाययोजना करा. त्यासाठी मला थोडंसं एक उदाहरण, थोडं तुमचा वेळ घेत आहे, नाही सांगा. एक उदाहरण द्यावं असं वाटेल की मी नोकरी करत असताना माझ्याबरोबर एक कलिग होते, नाव सांगत नाही. तर त्यांचं मूल हे फार हुशार होतं. 8वी 9वी पर्यंत 70-80-90% मार्क्स मिळवायचं. 10वीला गेल्यानंतर पहिल्या सत्रामध्येच त्याचं मार्कांची घसरण सुरुवात झाली. अभ्यास कमी झाला, अभ्यासावर घरात भांडणं व्हायला लागलीत. आणि आम्ही एकत्र जेवायला बसायचो.
जेवता जेवता त्यांनी मला सांगितलं की सर, म्हणजे मला ते ज्युनियर होत्या, सर असं असं चाललेलं आहे माझ्या घरात, आता काय करावं कळत नाही आहे. आता मी फार टेन्शनमध्ये आहे आणि 10वीचं वर्ष आलेलं आहे, त्याचं पूर्ण करिअर बर्बाद होऊ शकतो. तर मला एक कल्पना सुचली. म्हटलं तुम्ही असं करा, तुम्ही तुमच्या मुलाला चांगला मोठा हॉलिडे द्या, भरपूर पैसे खर्च करा, त्याला बिल दाखवा, एका चांगल्या मोठ्या हॉटेलमध्ये घेऊन जा, चांगल्या शॉपिंग सेंटरमध्ये घेऊन चांगली शॉपिंग करू द्या, काही अडखळा करू नका. आणि त्या काळात मुलांशी काही भांडण करू नका, त्याला काही विचारू नका, त्यांना दाखवा, चांगल्या हॉटेलला जेवण द्या, चांगलं शॉपिंग करा, नंतर त्याला ते बिल दाखवा आणि सांगायचं हे सगळं पॉसिबल आहे कारण मी सध्या उच्च शिक्षित आहे, मी चांगले पैसे कमवते आणि त्याच्यामुळे हे पॉसिबल झालं आहे. तर त्यांनी तो माझा प्रयोग करून बघितला. त्यांनी त्यांच्या पाल्याला घेऊन गेले चांगल्याशा हॉटेलमध्ये, चांगलं 2-3 हजार रुपये बिल झालं. बिल झाल्यानंतर त्यांनी ते काउंटरला बिल भरताना सांगितलं, हे बघ आता जे त्याला सांगितलं तेच सांगितलं. तर आश्चर्याची गोष्ट म्हणजे विश्वास बसणार नाही, ईस्ट टू वेस्ट मूल आज या साईडला होतं. दुसऱ्या दिवसापासून त्यांनी सांगितलं मुलाने, मला अभ्यास करायचा आहे, सुट्टी घेऊन माझ्यावर बैस. सुट्टी घ्यायला लावली, अभ्यास करून घेतला. त्या पाल्याने 10वीला 94-95% मार्क मिळवले, 12वीत चांगलं यश संपादन केलं, नीटची परीक्षा चांगल्या मार्काने उत्तीर्ण झाले आणि सध्या ते वैद्यकीय महाविद्यालय MBBS शिक्षण घेत आहेत. तर एक छोटीशी गोष्ट आहे. आता हा जो तुम्ही म्हणाल, हा जो नुकसान सांगितला तो प्रत्येक मुलाला लागू पडेल का? नाही. तर हे सामुपदेशन म्हणतो, काउन्सिलिंग करण्यासाठी तुम्हाला महत्त्वाचा मुद्दा आहे की ते तो विषय समजायला पाहिजे, कशामुळे झालं आहे. तर त्याच्यामध्ये काय झालं होतं, त्यांचं जे पाल्य होतं ते 9वीला गेल्यानंतर काही, त्यांच्या 10वीला गेल्यानंतर काही इतर मुलांच्या संपर्कात आलं आणि त्या संपर्कात आल्यामुळे त्यांच्या थोडंसं इन्फ्लुएन्समुळे एक पिअर ग्रुप म्हणतो आपण, त्याच्यात गेल्यामुळे त्यांच्या थोडासा रस्ता त्यांचा बदलला होता. पण वेळीच इंटरव्हेन्शन केल्यामुळे आज मला त्यांनी थँक्यू म्हणालं होतं आणि मला म्हणाले की सर तुमच्यामुळे झालं हे सगळं, माझ्यामुळे नाही आलं. तर फक्त ना एक महत्त्वाची गोष्ट आहे की विचार करायची गरज आहे की का होतं हे आणि आपण कसं प्रिव्हेंट करू शकतो, कसं पुन्हा रुळावर आणू शकतो, यासाठी फक्त आपल्याला विचार करायला लागणार आहे. आणि कुठेही राग भरायचं नाही, महत्त्वाची गोष्ट, कुठेही अकरास्तरपणे करायचा नाही, गोंधळ करायचा नाही, असं का होतंय, उद्धट झाला नाही बोलायचं आहे, शांतपणे विचार करायचा आहे. आपल्याला आपल्या मुलाला हेल्प करायची आहे, आपल्याला आपला इगो सॅटिस्फाय करायचा नाही आहे. उलटं बोलला म्हणून काय झालं, उलटं बोलला हरकत नाही ना, का उलटं बोलला, शोधा कारण, त्या कारणाशी झुंजा, त्या कारणाशी भांडा, मुलाशी भांडू नका. ते कारण, प्रत्येक गोष्टीमध्ये कारणं आहेत, ते कारणं दूर करा, पुन्हा आपलं मूल आपल्याकडे येईल. तर हे हा जो अनुभव होता तो सांगायला सरांनी मला चान्स दिला, त्याबद्दल फार त्यांचं धन्यवाद. फारच छान सर. म्हणजे गाठ जी आहे ते आतूनच आपल्याला उलगडायला लागेल आणि स्वतःचं आत्मनिरीक्षण केलं पाहिजे. तर सर एकदम सुंदर उदाहरणं देऊन तुम्ही जे विचार आहेत किंवा समुपदेशन कसं करायचं, व्यक्ती सापेक्ष असतं ते, किंवा ह्या सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या आपल्याला तुम्ही सांगितल्यात. थोडीशी अजून काही मिनटं बाकी आहेत आपल्याकडे, तर अजून तुमच्याकडून जाणून घ्यायला आवडेल की बऱ्याच पालकांना असं वाटतं की माझ्या मुलाला माझी भीती वाटली पाहिजे किंवा मी सांगेन ते ऐकलं पाहिजे, हे कितपत योग्य आहे किंवा काय सांगा. आता भीती ही नसावीच कोणाला. आपण त्या भीतीबद्दल तुम्हाला मी कविता ऐकवली. आता भीती मनात नसावी, भीती असावी. कसली? आदरयुक्त भीती असावी, भीतीयुक्त आदर नको. तर ज्यावेळेला मुलं आपला आदर करताय, भीतीमुळे करताय, तर भीती केव्हा ना केव्हा संपणारी आहे. आणि आदर नेहमी आदर राहणार आहे. आदर करण्यामध्ये आपण आपल्या मुलाचा पण आदर केला पाहिजे. यू शुड रिस्पेक्ट एव्हरीवन. प्रत्येक व्यक्ती या जगामध्ये रिस्पेक्टचं काबिल आहे, रिस्पेक्टची त्याला मिळायला पाहिजे. आणि आपण जर रिस्पेक्ट दिला तर आपल्याला मिळणार. तुम्ही साधी गोष्ट आहे, तुम्ही कोणाला 2 शब्द अपशब्द वापरा ते तुम्हाला 100 देणार. तुम्ही कोणाला रिस्पेक्ट करा ते तुम्हाला रिस्पेक्ट देणार. तुम्ही कोणाशी गोड बोला तुमच्याशी जास्त गोड बोलणार. आणि आपण जे मुलांसाठी करणार, कोणासाठी करणार किती, तर त्यासाठी ही महत्त्वाची गोष्ट आहे की हा भीती नको आहे आपल्यामध्ये, मनामध्ये एक रिस्पेक्ट हवा, आदरयुक्त भीती असावी, भीतीयुक्त आदर नको आहे. सर फार छान सांगतायत. जाता जाता एका वाक्यात टेक होम मेसेज आम्हाला काय देणार, काय संदेश देणार? टेक होम मेसेज म्हणजे पालकांना माझा तो एकच संदेश आहे की जर तुम्ही तुमच्या पाल्याला समजू शकणार नाही,
त्याची मदत करणार नाही तर जगात त्याला कोणीही मदत करणार नाही. दुसरी गोष्ट आहे, मुलांसाठी मला सांगायला विचारतं, कुठलीही गोष्ट आपल्या बुद्धीच्या कसोटीवर पारखा, ओळखा, त्याच्यामुळे तुमच्या आयुष्यामध्ये कुठलेही अपघात होणार नाहीत. तर ही महत्वाची गोष्ट आहे. अपघात म्हणजे वाईट होणार नाही, चांगलं कुठल्याही वाईट होणार नाहीत, ही फार महत्वाची गोष्ट आहे. फारच छान. तुम्ही अशा तऱ्हेने जर पाल्याने पालकांनी जर केलं, तसं मी काय एवढा ज्ञानीपुरुष नाही आहे, थोडासा विचार केला, थोडा अनुभव आहे, त्याच्यावर तुम्हाला त्याच्याबद्दल तुमच्याशी चर्चा केली आणि मला इथे संधी दिल्याबद्दल मी दूरदर्शनचे मनापासून फार आभारी आहे आणि धन्यवाद. धन्यवाद सर. धन्यवाद. तुम्ही तुमच्या व्यस्त वेळापत्रकातून वेळात वेळ काढून इथे आलात आणि आम्हाला छान मार्गदर्शन केलं. त्यासाठी आमच्या दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीतर्फे, आमचा जो हॅलो डॉक्टरचा संघ आहे आणि प्रेक्षक मित्रांतर्फे खूप खूप धन्यवाद. पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. मित्रांनो, वेळेला मर्यादा आहे, पण आमचं जे प्रेम आहे तुमच्यासाठी त्याला मर्यादा नाही आहे. यासाठी एक नवीन विषय घेऊन आपल्या भेटीला आम्ही येणारच आहोत आपल्या आवडत्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे हॅलो डॉक्टर. तर लो बसावा, तुर्तास इथेच थांबूया. धन्यवाद. नमस्कार.